श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मेथीची मठरी. गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तूप घेतला आहे. एक वाटी मेथीची भाजी धुवून चिरून घेतली आहे बारीक. आता ती व्यवस्थित तुपावर परतून घ्यायची, म्हणजे मेथीचा कडवटपणा निघून जातो. अशी व्यवस्थित 5 मिनिटं व्यवस्थित मेथीची भाजी परतून घ्यायची. हे पहा, आता छान अशी मऊ झाली आहे मेथीची भाजी. आता ताटामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. दोन चमचे रवा, 2 चमचे बेसन पीठ, 1 चमचा तूप टाकलं आहे. आता ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. ते तूप चोळून घ्यायचं असं पिठाला सर्व. असं पिठाला तूप चोळून घेतल्यामुळं मठरी अशी खुसखुशीत बनते. आता व्यवस्थित मिक्स झालं आहे. आता त्यामध्ये 1 चमचा पांढरे तीळ, 1/2 चमचा जिऱ्याची पूड, 1 चमचा लाल तिखट, थोडंसं मीठ, आणि 1/2 चमचा ओवा. ओवा असा हातावर चोळून टाकायचा, म्हणजे त्याला छान असा वास येतो. आणि आपण परतवून घेतलेली मेथी. थोडीशी हळद. आता हे सर्व असं हाताने अगोदर मिक्स करून घ्यायचं. आता थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा. हे पहा, असा घट्ट गोळा मळून तयार झाला आहे. आता वाटीमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे.
त्यामध्ये 2 चमचे तूप टाकलं. आता हे सर्व पेस्ट अशी व्यवस्थित मिक्स करून घेते. अशी तयार झाली आहे. आता मी त्या पिठाचा एक गोळा तोडून घेतला आहे आणि त्याचा असा पातळ पोळी लाटून घेते. त्याला तेल पीठ काहीच लावावं लागत नाही आणि घट्ट गोळा मळला होता ना, त्यामुळे त्याच्याशी व्यवस्थित पातळ पोळी लाटून घेते. अशी पातळ पोळी लाटून झाली आहे. आता त्यावर मी कॉर्नफ्लॉवर आणि तुपाची पेस्ट लावून घेते. अशी हातानेच व्यवस्थित लावून घ्यायची, म्हणजे आपल्या मठ्ठीला असे व्यवस्थित असे लेयर येतात आणि खुसखुशीत मठ्ठी तयार होते. आता असं दुमडून घ्यायचं. आता त्यावरही अशी पेस्ट लावून घ्यायची. पुन्हा असंही दुमडून घ्यायचं. आणि याला आता पुन्हा असं लाटून घ्यायचं. असं केल्यामुळे आपल्या मठ्ठीला अशी व्यवस्थित लेयर येतात, असे व्यवस्थित पदर सुटतात. हे पहा असं छान असं लाटून घेतलं आहे. आता यालाही पुन्हा मी आता पेस्ट लावून घेते. आता पुन्हा असं दुमडून घ्यायचं. याच्यावर पुन्हा पेस्ट लावून घ्यायची.
पुन्हा असं दुमडून घ्यायचं आणि याला आता लाटून घ्यायचं. पुन्हा हलक्या हाताने थोडंसंच लाटून घ्यायचं. आता याला कट करून घेते. तेल व्यवस्थित गरम करून घेतलं अगोदर मी आणि नंतर गॅस एकदम कमी केला. आपल्याला आता मंद गॅसवर ही तळून घ्यायची आहे मठरी. मंद गॅसवर तळल्यामुळे तिला अशी आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जाते आणि तिला असे छान व्यवस्थित लेअर दिसतात. अशी लेअर पदर सुटलेले दिसतात. हे पहा अशी मंद गॅसवर छान मठरी तळून घेतली आहे. पहा किती छान तिला असे लेअर लेअर आलेले दिसतात. किती छान दिसते पहा. आता मी अशा सर्व मठरी तळून घेते. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली ते. आणि एकदा ही रेसिपी नक्की करून पहा. हे पहा किती छान मठरी तयार झाली आहे आपली. आता एकदम अशी खुसखुशीत मठरी तयार झाली आहे. पहा किती छान लेअर दिसतात.